तुमच्या परीक्षा ऑनलाईन जरी झाल्या आणि कशा जरी झाल्या तरी घोटाळेबाजी किंवा त्यातला भ्रष्टाचार सरकार थांबवू शकणार नाही. फक्त लोकांच्या समाधानासाठी ही उपाययोजना असू शकते. आणि जोपर्यंत ही कॉपी मुक्ती होत नाही, तुम्हाला जर हे मार्क धरायचे तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही आधी 100% कॉपी मुक्ती करून दाखवा सरकारनं आणि मग ते मार्क धरले जावे. विद्यार्थ्याचे OMR शीट प्रिंटेड द्या ना त्यांना डायरेक्ट, म्हणजे तिथं नंबर टाकायची गरजच नाही. नमस्कार. आज नीटच्या विद्यार्थ्यांचा, नीट परीक्षार्थींचा निकाल लागला आणि या निकालामध्ये इतका अवघड पेपर असून सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं. त्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. परंतु ही नीट परीक्षा होत असताना एकीकडं विद्यार्थी त्यांनी मिळवलेल्या यशामध्ये मशगूल आहेत, आनंदात आहेत, आणि दुसरीकडं त्याच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे. म्हणजे हे दोन्हीकडे परस्पर गोष्टी घडत आहेत. आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर तिसरीकडं एक अशी मागणी सरकारमधून येते की नीट परीक्षेमध्ये बदल केले पाहिजे. आणि ते बदल कदाचित पुढच्या वर्षी होतील. एक बदल समोर आलेला आहे, तो म्हणजे की पुढच्या वर्षी परीक्षा ही कॉम्प्युटराइज्ड घेतली जावी आणि कॉम्प्युटरवरती परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे. हरकत नाही, कॉम्प्युटरवरती घ्या किंवा नका घेऊ, परंतु एक धोका मात्र नक्की आहे की लिखित परीक्षा घेऊन जर तुमचे पेपर लीक होत असतील तर कॉम्प्युटराइज्ड परीक्षा घेतल्यानं तो धोका टळेल असं म्हणता येत नाही. उलट असं होऊ शकतं की कॉम्प्युटराइज्ड परीक्षा घेतल्यानंतर की ज्या विद्यार्थ्यांना पास करायचे, ज्या विद्यार्थ्यांनी वशिला लावायचा, त्यांची परीक्षा दुसराच कुणीतरी तिसऱ्या मार्गावरून देऊ शकतो. कारण आतापर्यंत ज्या ऑनलाईन परीक्षा हॅक झालेल्या आहेत किंवा त्यामध्ये घोटाळे झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये की तो संच, कॉम्प्युटर संचच दुसऱ्या रूममध्ये बसून दुसऱ्या रूममधून परीक्षा दिल्याचे उघड झालेलंच आहे. म्हणून तुमच्या परीक्षा ऑनलाईन जरी झाल्या आणि कशा जरी झाल्या तरी घोटाळेबाजी किंवा त्यातला भ्रष्टाचार सरकार थांबवू शकणार नाही. फक्त लोकांच्या समाधानासाठी ही उपाययोजना असू शकते, परंतु त्यामधून 100% मार्ग नाही. आता राहिला प्रश्न की मग परीक्षा घ्यायची कशी. तर परीक्षा ही OMR शीट वरतीच घेतली जावी, जी की आज चालू आहे, आजपर्यंत ती चालू होती, तशीच ती परीक्षा घेतली जावी. परंतु ती परीक्षा घेत असताना एक बदल त्यामध्ये करणं गरजेचं आहे. ते म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी जातो, परीक्षा केंद्रावर जातो, त्यावेळेस परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास त्यांचा त्या शीटवरती नाव लिहिण्यासाठी, त्या शीटवरती नंबर टाकण्यासाठी आणि तो कसा टाकावा याच्या सूचना देण्यामध्येच जातो. म्हणजे एकतर विद्यार्थ्याच्या मनावरती दडपण असतं त्या ठिकाणी परीक्षेचं, आणि तिथं अनेकदा काय होतं की सगळे शिक्षक चांगलेच असतील, म्हणजे सगळे तर चांगलेच असतात, परंतु व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगवेगळे असतात. आणि मग काय असतं माहिती का, तुम्हाला सांगतो की काही शिक्षक त्या ठिकाणी अनावश्यक उगाच विद्यार्थ्यांना भीती दाखवल्यासारख्या सूचना करतात आणि मग ते विद्यार्थी टेन्शनमध्ये येतो. कारण असे प्रकार घडलेले आहेत. कारण तिथं जे सहज मोकळ्या मनानं विद्यार्थी तिथं तो नंबर लिहिणार असतो, ते कधी चुकला जातो, कधी खालचं नाव आईच्या जागी वडिलाचं, वडिलाच्या जागी आईचं नाव असं लिहिलं जातं. यावरती सोल्युशन म्हणून एक काम करा तुम्ही, की ज्या OMR शीट आहे, कारण तुमच्याकडे विद्यार्थ्यांनी परीक्षेचा डाटा ज्यावेळेस भरला जातो त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पासून विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, शाळेचे दाखले, मार्क अगोदरच अपलोड केलेलं असतं. तर तुम्ही एक काम करणार, जसं मतदाराच्या पोलचीट तुमच्या प्रिंटेड होत आहेत ऑनलाईन डाट्यावरून, तसं विद्यार्थ्याचे OMR शीट प्रिंटेड द्या ना त्यांना डायरेक्ट, म्हणजे तिथं नंबर टाकायची गरजच नाही, तिथं नाव टाकायची गरजच नाही, त्यांच्या नाव नंबर सकट प्रिंटेड द्या. कारण आपल्याकडे सगळं ऑनलाईन झालंय, आधुनिक सिस्टीम आहे, त्याचा उपयोग करून घ्या ना. ही छोटासा बदल आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक काम करा की OMR शीट देताना 2 शीट द्या. ती कशासाठी माहिती का, की विद्यार्थी पहिल्या अर्धा पाऊण तासामध्ये त्याची मानसिकता म्हणजे सेटल होत नाही, दडपणातून तो बाहेर निघत नाही, दडपणाखाली पहिला अर्धा एक तास जातो. मग बऱ्याचदा काय होतं की चुकीचे प्रश्न निवडण्याची किंवा चुकीच्या ठिकाणी गोलवरती राऊंड करण्याची त्याची मानसिकता असू शकते. मग एक शीट त्याचं पूर्ण भरून झालं, पूर्ण परीक्षा झाली
आणि त्याला जर असं वाटलं की आपलं हे सुरुवातीचे काही चुकलेत प्रश्न, परंतु ह्याचे उत्तर हे नाही, तर नंतरचा अर्धा तास त्याच्यासाठी जे काही सुरुवातीला तुमच्या ह्या सूचना देण्यासाठी व्हायला जातोय ना, नंतरचा अर्धा तास त्याला त्याचं जे काही चुकीचं असेल, त्याचे जे काही कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आलेला असेल तो दुरुस्त करण्यासाठी दुसरी OMR शीट द्या, म्हणजे तो तिथं दुरुस्त करेल. याच्यामुळं काय होईल माहिती का, की विद्यार्थ्यांचं वर्ष वायाला जातंय ते जाणार नाही, म्हणजे त्याला पुन्हा रिपीट करायची गरज नाही. आणि त्या 2 शीट पैकी ज्याच्यामध्ये मार्क जास्त असतील तो निकाल दिला जावा, तो रिझल्ट दिला जावा. हा त्या ठिकाणी बदल केला जाऊ शकतो. आता आणखीन एक सूचना नीटमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने येतात की 10वीचे 12वीचे मार्क नीटच्या परीक्षेमध्ये धरले जावे. बरोबर आहे, म्हणजे आता 12वीच्या मार्काला काही म्हणजे व्हॅल्यूच राहिलेली नाही ना नीटमध्ये, कारण ह्या पूर्व परीक्षेमुळं 12वीच्या मार्काला किंमत नाही, अशीही मागणी केली जात असल्यामुळं जर समजा तुम्ही 12वीचे मार्क किंवा त्यामधलं जे काही पर्सेंटेज तुम्ही जर नीटमध्ये धरणार असला तर हे पूर्णपणे चुकीचे, ते धरले जाऊ नये. त्याचं कारण काय माहिती का, की असं जर केलं तर 12वीच्या विद्यार्थ्यावर अन्याय ठरेल. त्याचं कारण असं की संपूर्ण राज्य म्हणजे देशातलं कुठलंच राज्य हे 100% कॉपीमुक्त झालेलं नाही. कारण इथं नीटच्या पेपर लिकेज होत आहेत, ते पेपर फुटत आहेत. 12वीचे फुटायला काय, ते राज्यस्तरीय परीक्षा पद्धती असते, ते फुटले जाऊ शकतात ना. आणि दुसरी गोष्ट की ज्यांचा वशिला आहे, ज्यांचं शालेय प्रशासनामध्ये दबदबा आहे, अशा विद्यार्थ्यांना ह्या परीक्षा आजही सोप्या जातात. म्हणजे तुम्ही कॉपीमुक्ती 100% 12वीच्या परीक्षेला करू शकत नाही. आणि जोपर्यंत ही कॉपीमुक्ती होत नाही, तुम्हाला जर हे मार्क धरायचे तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही आधी 100% कॉपीमुक्ती करून दाखवा सरकारनं, आणि मग ते मार्क धरले जावे. असं जर केलं ना तर खरे जे कष्टाळू आणि अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्यावरती हा अन्याय ठरू शकेल. म्हणून 12वीचे पर्सेंटेज नीटच्या परीक्षेमध्ये गृहीत धरणं हे चुकीचं आहे. कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे पैशावाली पोरं शेवटी पुढे जाणारच आहे. म्हणून हे उपयोगाचं नाही. नीट सारखी पूर्व परीक्षा ही काटेकोर घेतली पाहिजे. आता अनेकदा काय होतं की अनेक विद्यार्थी 2दा 3दा रिपीट करतात आणि बऱ्याचदा कधी कधी त्यांना पूर्वीपेक्षा कमी मार्क येतात. म्हणजे 2दा रिपीट केली, तिसऱ्या वेळेस तर त्याच्यापेक्षा कमी मार्क येतात. आणि मग काय होतं माहितीये का, की आतापर्यंत सिस्टीम अशी आहे की शेवटच्या परीक्षेमध्ये त्याला जेवढे मार्क पडले असतील त्या मार्काच्या आधारावरती त्याला इतर कोर्सेसमध्ये, इतर पुढच्या शिक्षणामध्ये राऊंडमध्ये सहभागी व्हावं लागतं. तर हे याच्यामध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 2दा 3दा रिपीट केलेली असेल तर त्याच्या लास्ट इयरचे मार्क गृहीत धरण्याऐवजी त्या 3 किंवा 2 परीक्षा ज्या त्यांनी दिलेल्या असतील त्यामधली सगळ्यात जास्त मार्क ज्याच्यामध्ये असतील तर तो मार्कशीट गृहीत धरला जावा. कारण त्याचे मार्क हे काही फुकट आलेले नाहीत, त्यांनी कष्ट केलेले, त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे, रात्रदिवस अभ्यास केलेला आहे. म्हणून त्या 3 पैकी 4 पैकी ज्या मार्कशीटमध्ये जास्त मार्क आहेत तो मार्कशीट त्याला पुढच्या शिक्षणासाठी राऊंडमध्ये सहभागी होत असताना, प्रवेश घेताना गृहीत धरले जावेत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की नीटच्या परीक्षेमध्ये जे घोटाळे होत आहेत, जे काही पेपर फुटी होते, याला प्रतिबंध घालण्यासाठी जे हे पेपर सेट करणारे लोक आहेत, नीटचे पेपर जे सेट करतायत किंवा नीट यंत्रणेच्या मुख्य प्रवाहामध्ये जे कर्मचारी काम करतायत, तर त्या कर्मचाऱ्यावरती सरकारच्या वतीनं बंधनं घालणं आवश्यक आहे. आणि असे जर कर्मचारी, कारण आता जर तुम्ही नीटचा पेपर बघितला ना की ज्यांनी सेट केला होता त्यांच्याकडूनच ते पेपर फुटी झालेली, त्यांच्याकडूनच ते बाहेर आलेले, कारण दुसरा मार्ग नसतो. खालचे शिक्षक, खालचे कर्मचारी हे शिक्षण व्यवस्थेशी प्रामाणिक असतात. वरचे जे अत्यंत लोभी लोक आहेत ना, हे लोक असे कारस्थानं करतात. म्हणून हे जर त्याच्यामध्ये सापडले तर पहिली गोष्ट की यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, अशा लोकांच्या संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची तरतूद केंद्र सरकारनं केली पाहिजे. मुळामध्ये जे लोक म्हणजे विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या भवितव्याच्या रिलेटेड ज्या परीक्षा घेत आहेत आणि त्या परीक्षेमध्ये जे सहभागी आहेत त्यांची निवड करतानाच अशा कर्मचाऱ्यांची करावी की त्यांच्याकडून लिहून घेतलं जावं. जर त्याच्यामध्ये ते आढळले तर त्यांच्यावरती अगदी जन्मठेपेची शिक्षा होईल, त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील
असं काहीतरी त्यांच्यावरती भीती दाखवल्याशिवाय हा भ्रष्टाचार कमी होणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की सांगा. धन्यवाद.